नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लास्ट व्हिडिओ मी मराठी व्याकरण समासावर बनवलेला होता आणि खरंच खूप सुंदर प्रतिसाद मिळाला सगळ्यांचा. तर त्यात एका दादांनी कमेंटमध्ये सांगितलेलं होतं की असाच छान एखादा प्रयोगावर आधारित व्हिडिओ तुम्ही बनवा मराठी व्याकरणाचा. तर प्रयोग शिकण्याच्या आधी आपल्याला विभक्ती प्रत्यय समजणं जरा गरजेचं आहे. त्यामुळं मी विभक्ती प्रत्ययाचा सुरुवातीला व्हिडिओ बनवत आहे. मग हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर नक्कीच मी प्रयोगावर आधारित व्हिडिओ बनवेन. तर त्याआधी आपल्याला या विभक्ती प्रत्ययांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण समासामध्ये सुद्धा बहुतांशी विभक्ती प्रत्ययांचा वापर आलेला आहे. त्यामुळं जर आपल्या विभक्ती प्रत्यय जर लक्षात राहिले व्यवस्थित तर आपल्यास प्रयोग हा नक्की समजणार आहे वाक्यांमधला. तर आपण सुरुवात करूया. तर मराठी व्याकरणामध्ये विभक्ती प्रत्यय हा खूप महत्त्वाचा घटक आहे, टॉपिक आहे. तर विभक्ती प्रत्यय म्हणजे काय, की नाम किंवा सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवणाऱ्या प्रत्ययाला विभक्ती प्रत्यय म्हणतात. म्हणजे एखादं नाव असेल किंवा त्याच्या जागी आपण जे सर्वनाम वापरतो ते असेल, तर ह्या दोघांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध जोडलेला असतो, बरोबर. तर तो संबंध दाखवताना काहीतरी बघा त्याला प्रत्यय लावलेला असतो पुढं शब्दांना. तर तो प्रत्यय म्हणजे काय, तर विभक्ती प्रत्यय. ठीक आहे. तर आता या विभक्ती प्रत्ययाचे मराठीमध्ये एकूण 7 विभक्त्या आहेत. खरं तर इथं मी मांडलेले आहेत 8, कारण जो शेवटचा संबोधन नावाची जी विभक्ती आहे ती मराठी व्याकरणामध्ये मोजली जात नाही. पण तिथं चार्टमध्ये मी दाखवले तुम्हाला, की तेही तुम्हाला माहीत असावं. तर व्हिडिओ बघता बघता तुम्ही हा चार्ट जर नोट डाऊन करून ठेवला तर तुम्हाला खूप फायद्याचा होईल. त्यानंतर बघा, आता हा चार्टमध्ये काय दाखवलेलं आहे, की विभक्ती, पहिली विभक्ती आहे ती प्रथमा विभक्तीमध्ये एकवचन प्रत्यय असू दे अनेकवचन यामध्ये प्रत्यय लागत नाही. ठीक आहे. त्यानंतर द्वितीया एकवचनामध्ये स, ला, ते आणि अनेक वचनामध्ये प्रत्यय लागतो स, ला, ना, ते. यामध्ये कर्म म्हणजे थोडक्यात ओळखायचं कसं, तर कर्म हे इन डिटेल आपण बघणारच आहोत. फक्त हा चार्ट आपण थोडासा बघून ठेवूयात, म्हणजे जेव्हा आपण 1 बाय 1 एक एक विभक्ती बघणार आहोत त्यावेळेस तुम्हाला याची मदत होईल. त्यानंतर आहे तृतीयामध्ये कोणते प्रत्यय लागतात, तर ने, ए, शी आणि अनेक वचनामध्ये नी, ही, शी, ई. त्यानंतर चतुर्थी आहे, त्यामध्ये बघा स, ला, ते. अनेक वचनामध्ये लागतं स, ला, ना, ते. त्यानंतर आहे पंचमी, ऊन, हून. दोन्हीमध्ये सुद्धा ऊन आणि हून हे 2 प्रत्यय लागतात. त्यानंतर आहे षष्टी, चा, ची, चे. अनेक वचनामध्ये आहे चे, चा, ची. हे लक्षात ठेवणं बऱ्यापैकी किचकट आहे, पण मी सोप्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हा चार्ट फक्त तुमच्या नोट्समध्ये असावा, जेणेकरून तुम्हाला त्याची चार्ट फक्त तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला विभक्ती समजणं सोपं जाईल. त्यानंतर आहे षष्टी झालं चा, ची, चे आणि अनेक वचनामध्ये चे, चा, ची हा संबंध दर्शवतो. त्यानंतर शेवटची आहे ती सप्तमीमध्ये त, ई, आ. दोन्हीलाही त, ई, आ हाच प्रत्यय लागतो. आणि संबोधन जे आहे ते बघा, संबोधन ही विभक्तीमध्ये मोजली जात नाही, पण जर वाक्यात बघा अरे राम, आई ग, किंवा आपण हाका मारतो बघा एखाद्या व्यक्तीला, तर हाका मारण्यासाठी वापरलेला प्रकार म्हणजे संबोधन, हे लक्षात ठेवायचं. संबोधन म्हणजेच काय, संबोधन या शब्दातच कळते बघा, की हाक मारणं, थोडक्यात कुणाला तरी बोलावणं. ठीक आहे. त्यामुळे हे आठवं अशी विभक्ती वेगळी नाही आहे, पण ते एक लक्षात ठेवण्यासाठी मी तिथं मांडलेलं आहे. त्यानंतर आपण आता सुरुवात करूया प्रथमा विभक्तीपासून. आता प्रथम विभक्ती आहे की क्रिया करणाऱ्या व्यक्ती, वस्तू किंवा प्राण्याला प्रथम विभक्ती म्हणतात. वाक्यात कोण, काय हा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळतं ते कर्ता असतो आणि तो प्रथम विभक्तीत असतो.
प्रथम विभक्तीला प्रत्यय नसतो. म्हणजे आपल्या वाक्यातला जो कर्ता आहे, सोप्या ट्रिकमध्ये लक्षात ठेवायचं झालं तर आपल्या वाक्यामधला जो कर्ता आहे तो म्हणजे काय तर प्रथम विभक्ती. मग या प्रथम विभक्तीला आपण मगाशी चार्टमध्ये बघितलं तर प्रत्यय लागत नाही. मग आता सोपी ट्रिक काय आहे की जो काम करणार आहे कर्ता तो म्हणजे आपली प्रथम विभक्ती लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ बघा, मुलगा क्रिकेट खेळतो. मुलगा ह्याला मी अंडरलाईन केली. मुलगा हा काय झाला आपला इथं प्रथम विभक्ती झाला. गाय, गाय गवत खाते. गाय हे काय झालं तर प्रथम विभक्ती झाली. त्यानंतर सूर्य उगवला. सूर्य हा काय झाला आपला प्रथम विभक्ती झाला. शिक्षक पाठ शिकवतात. शिक्षक हे काय झालं आपलं तर ते आहेत कर्ता म्हणजेच आपली प्रथम विभक्ती. फूल उमलते. फूल हे काय झालं तर आपलं हा कर्ता आहे तो काय झाला आपला प्रथम विभक्ती. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वाक्यातला जो कर्ता आहे जो काम करतो आहे हे लक्षात ठेवा. जो काम करतो आहे तो म्हणजे आपली प्रथम विभक्ती असते, त्याला प्रत्यय लागत नाही. त्यानंतर आपण बघूया द्वितीय विभक्ती. आता द्वितीय विभक्ती बघा की कर्त्याने केलेल्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर होतो त्याला द्वितीय विभक्ती म्हणतात. म्हणजेच क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म. ठीक आहे, कर्म म्हणजेच द्वितीय विभक्ती. आता आपल्याला माहिती आहे वाक्यातले घटक तर आपल्याला माहिती आहेत, कर्ता, कर्म आणि क्रियापद. ठीक आहे, मग जो आपला कर्ता होता तो काय होता आपली प्रथम विभक्ती होता. ठीक आहे, आणि आता जे वाक्यातलं जे कर्म असतं जे काम असतं ते म्हणजे काय तर आपली द्वितीय विभक्ती. सोपी ट्रिक काय सांगितले बघा इथं मी. प्रथम होता तो काम करणारा होता बरोबर, आणि आता द्वितीय आहे तो काम सोसणारा. म्हणजे थोडक्यात आपलं जे कर्म आहे वाक्यामधलं काम आहे ते म्हणजे आपली द्वितीय विभक्ती आहे. त्याच्यानंतर उदाहरणं बघा याची. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यातला हा विद्यार्थ्यांना हे काय झालं तर कर्म झालं. शिक्षक शिकवतात पण कोणाला शिकवतात तर विद्यार्थ्यांना, हे कर्म झालं. त्यानंतर मी चहा पितो. मी पितो पण काय चहा. सई फुले तोडते. फुले हे काय झालं तर कर्म झालं म्हणजेच आपलं द्वितीय विभक्ती झाली. बाबा मला गोष्ट सांगतात. बाबा गोष्ट सांगतात पण कोणाला मला, ते काय झालं तर कर्म झालं. आम्ही सामना पाहिला. सामना हे काय झालं तुमचं कर्म झालं. म्हणजेच इथं काय झाले आपले जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत ते आहेत आपली द्वितीय विभक्ती. आता आपण तृतीय विभक्ती बघूया. आता तृतीय विभक्ती बघा की क्रिया करण्यासाठी ज्या साधनाचा, माध्यमाचा किंवा उपकरणाचा उपयोग केला जातो त्याला तृतीय विभक्ती म्हणायचं. म्हणजे पहिल्या विभक्तीमध्ये बघा म्हणजे जी प्रथमा विभक्ती होती त्यात आपण काय पाहिलं की जो आपला कर्ता आहे, नीट लक्ष देऊन ऐका, जो आपला कर्ता आहे तो काय आहे प्रथमा विभक्ती आहे. आणि द्वितीय विभक्तीमध्ये काय आहे जे कर्म आहे जे काम आहे ती द्वितीय विभक्ती आहे. आणि तृतीय विभक्ती काय लक्षात ठेवायची की जे काम केलंय कर्त्यानं ते कोणत्या साधनानं केलंय किंवा कशाच्या माध्यमातून केलंय ते म्हणजे ते साधन म्हणजे काय तर आपली तृतीय विभक्ती लक्षात ठेवायची. म्हणजे बघा क्रिया करण्यासाठी ज्या साधनाचा, ज्या माध्यमाचा उपयोग केला जातो किंवा ज्या उपकरणाचा उपयोग केला जातो त्याला तृतीय विभक्ती म्हणायचं. म्हणजे बघा सोपी ट्रिक मी इथं लिहून ठेवली आहे. हे प्रत्येक पॉईंट तुम्ही नोट डाऊन करा, हवं तर व्हिडिओ स्टॉप करा, सगळं लिहून घ्या. सोपी ट्रिक आहे, ज्या साधनाने काम केले जाते ती म्हणजे तृतीय विभक्ती. बघा आता मुलाने चेंडूने काच फोडली. मुलाने काच फोडली पण कशाने फोडली तर चेंडूने. मग चेंडू हे काय झालं एक माध्यम झालं, एक उपक्रम झालं, साधन झालं की ज्यानं ती काच फोडण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर शिक्षकांनी खडूने फळ्यावर लिहिले. शिक्षकांनी फळ्यावर लिहिलं पण कशानं लिहिलं तर खडूच्या माध्यमातून, खडूचा वापर करून लिहिलं. म्हणजे हे एक माध्यम झालं, एक उपकरण झालं, साधन झालं. त्याला काय म्हणायचं तर तृतीय विभक्ती असं म्हणायचं. मी हाताने जेवतो. आपण जेवतो, सगळेच हाताने जेवतो, पण हाताने जेवणं, हात हे काय झालं आपलं माध्यम झालं, जेवण्याचं माध्यम झालं. म्हणजेच ही तृतीय विभक्ती झाली. त्यानंतर ती मैत्रिणीशी बोलली. ती बोलली पण कुणाशी बोलली मैत्रिणीशी बोलली. शेतकरी नांगराने शेत नांगरतो.
शेतकरी शेत नांगरतो, पण कशाच्या माध्यमातून नांगरतो? तर नांगराने नांगरतो. मी पुन्हा एकदा सांगते, प्रथमा विभक्तीमध्ये आपण काय बघितलं, तर जो आपला कर्ता असतो वाक्यामधला, जो काम करणारा व्यक्ती असतो, त्याला काय म्हणायचं? तर प्रथमा विभक्ती म्हणायचं. आणि द्वितीय विभक्ती काय असते? तर तो कर्ता जे काम करतोय, जे कर्म करतोय, ते काय म्हणायचं? द्वितीय विभक्ती म्हणायचं. आणि ते काम ज्या माध्यमातून, ज्या साधनाचा वापर करून तो ते काम करतोय, त्याला काय म्हणायचं? तर तृतीय विभक्ती असं म्हणायचं. हे 3 विभक्ती आपण झाल्या. आता चतुर्थी ही विभक्ती बघूया. आता चतुर्थी विभक्तीमध्ये त्याची व्याख्या काय आहे बघा. क्रियेचा लाभ, उद्देश किंवा प्राप्तकर्ता ज्याला असतो त्याला चतुर्थी विभक्ती म्हणतात. आता ज्याला म्हणजे ज्याच्यासाठी काहीतरी केलं जातं, त्या वाक्यामध्ये आपल्याला ते समजून जाईल की कुणासाठी काहीतरी एका व्यक्तीकडून केलं जातं ह्याचा बोध होतोय, त्याला काय म्हणायचं? तर चतुर्थी विभक्ती. आता ते बघूया. आता त्याची ओळखायची सोपी ट्रिक काय आहे बघा. ज्याला काही मिळते किंवा ज्याच्यासाठी काही केले जाते त्याला म्हणायचं चतुर्थी विभक्ती. आता बघा, काही वेळेला काय होतं, कन्फ्युजन भरपूर होतं, कारण द्वितीय आणि चतुर्थी ही विभक्ती बऱ्याच अंशी काय आहे, सेम, म्हणजे त्याचे जे प्रत्यय आहेत ते सेम असतात, त्यामुळं इथं भरपूर कन्फ्युजन होतं. पण आता इथं बघा, फरक मी इथं मेन्शन केला आहे. आता एक वाक्य घेतलंय, आई मुलाला गोष्ट सांगते. आता प्रश्न जर विचारला, काय सांगते? तर गोष्ट सांगते. मग गोष्ट हे काय झालं? कर्म झालं. म्हणजे हे द्वितीय विभक्तीमध्ये. आपली द्वितीय विभक्ती काय दर्शवते? तर जे वाक्यातलं आपलं कर्म असतं ती द्वितीय विभक्तीमध्ये असतं. म्हणजे या वाक्यामध्ये गोष्ट हे जे काय आहे कर्म, ते आहे द्वितीय विभक्ती. आणि कोणाला सांगते? तर मुलाला सांगते. म्हणजे मुलासाठी ही ती आई करते, बरोबर. म्हणजे हे काय झालं की त्या मुलाला काहीतरी मिळतंय. ठीक आहे, म्हणजे ही झाली चतुर्थी विभक्ती आपल्या व्याख्येप्रमाणे, की क्रियेचा लाभ ज्या व्यक्तीला होतोय, ठीक आहे, ज्या प्राप्तकर्त्याला होतोय, तो प्राप्तकर्ता म्हणजेच काय? तर चतुर्थी विभक्ती. म्हणजे जो पर्सन आहे त्याला कुणाकडून तरी काहीतरी प्राप्त होते, मिळतंय, ठीक आहे, त्याला म्हणायचं चतुर्थी विभक्ती. पुन्हा एकदा एक्झाम्पल बघा. आई मुलाला गोष्ट सांगते. गोष्ट हे काय झालं? तर कर्म झालं. हे द्वितीय विभक्ती झाली. ठीक आहे, हे 2 विभक्ती आहेत, चतुर्थी आणि द्वितीय, थोड्यापैकी असं सेमच आहेत, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं. म्हणून इथं काय केलं बघा, गोष्ट आहे ते काय आहे? द्वितीय विभक्ती आहे. आणि कोणाला सांगते? तर मुलाला सांगते. म्हणजे ह्याचा फायदा कोणाला झालाय? थोडक्यात तर मुलाला झालाय. म्हणजे हा जो मुलगा आहे तो काय आहे? आपला चतुर्थी विभक्ती आहे. तर बघा, कोणाला हा प्रश्न द्वितीय आणि चतुर्थी या दोन्हीकडे येऊ शकतो, बरोबर. त्यामुळं त्याचा अर्थ समजून व्यवस्थित आपल्याला ते ओळखायचं आहे. आता क्रियेचा परिणाम ज्याच्यावर होतो ते द्वितीय, हे लक्षात ठेवायचं. क्रियेचा परिणाम कशा होतो? कर्मावरच होतो. काहीतरी क्रिया केल्याशिवाय कर्म होत नाही, बरोबर. म्हणजे जर एखाद्या आपण क्रिया केली तर कर्म घडून येतं. म्हणजे क्रियेचा परिणाम ज्याच्यावर होतो ते द्वितीय विभक्ती. आणि ज्याला काही दिले जाते, ज्याला लाभ होतो, ज्याला काहीतरी प्राप्त होतं, ती म्हणजे आपली चतुर्थी विभक्ती. आता खाली मी एक्झाम्पल लिहिलेत बघा. बाबांनी मुलीला सायकल दिली. यातलं मुलीला हे काय झालं? चतुर्थी विभक्ती. म्हणजे बाबांनी सायकल दिली, पण कोणाला दिली? तर मुलीला दिली. ठीक आहे, म्हणजे मुलगी ही काय झाली? प्राप्तकर्ता झाली, तिला काहीतरी मिळालं. त्यानंतर आम्ही देशासाठी काम करतो. आम्ही काम करतो, पण कुणासाठी? देशासाठी. मग देशाला काहीतरी मिळतंय, ठीक आहे, प्राप्त होतंय. म्हणजे देश हा काय झाला? तर चतुर्थी विभक्ती झाला. त्यानंतर आजी नातवाला गोष्ट सांगते. नातवाला काहीतरी मिळतंय, गोष्ट सांगितली जाते, ठीक आहे. म्हणजे नातू हे काय झालं? तर आपली विभक्ती झाली, चतुर्थी विभक्ती झाली. त्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांना हे काय आहे? आपली चतुर्थी विभक्ती. आणि मी आईसाठी फुले आणली. मी फुले आणली, पण कोणासाठी आणली? तर आईसाठी आणली. या शब्दांना ज्याला प्रत्यय लागलेत की नाही, ते प्रत्यय जरा लक्षात ठेवायचे आणि त्यानुसार मग वाक्य आपल्याला काय करायचे? ओळखायचे. म्हणजे जे आपण प्रत्ययाचा चार्ट सर्वात आधी बघितला, तो चार्ट थोडासा काय करायचा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता त्यानंतर आपण बघणार आहोत पंचम विभक्ती. आता चतुर्थी विभक्ती आणि
द्वितीय विभक्ती यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. आता पुन्हा एकदा आपण रिवाईज करूया थोडंसं. पहिली जी आहे आपली प्रथमा, त्यामध्ये काय आपण म्हटलं की जो आपला कर्ता आहे, ठीक आहे, जो कर्ता आहे, जो काम करणारा आहे, तो म्हणजे काय असतो आपला प्रथम विभक्ती असतो. त्यानंतर द्वितीय काय असतं की जे कर्म असतं, जे काम असतं, ठीक आहे, तो काय असतो तर आपली द्वितीय असते. त्यानंतर तृतीयामध्ये काय असतं की ज्या साधनानं काम केलं जातं, ठीक आहे, ज्या साधनाच्या आधारे कर्त्यानं जे कर्म केलंय त्या साधनाला काय म्हणायचं तर तृतीय विभक्ती म्हणायचं. आणि चतुर्थी विभक्ती काय की ते काम जे आहे ते कोणासाठी तरी केलं जातंय, ज्याचा कोणाला तरी फायदा होतोय, त्याच्यातून काहीतरी प्राप्त होतंय, त्या शब्दाला काय म्हणायचं तर चतुर्थी असं म्हणायचं. इथपर्यंत क्लिअर झालं. आता आपण पंचमी विभक्ती बघूया. आता बघा, इथून पुढचे जे विभक्ती आहेत त्या खूप सोप्या आहेत लक्षात ठेवायला. आता ह्या विभक्तीमध्ये काय आहे बघा की ज्या ठिकाणापासून, व्यक्तीपासून किंवा वस्तूपासून विभक्त होणे, दूर जाणे, निघणे किंवा उत्पत्ती होणे दर्शवले जाते, त्याला पंचमी विभक्ती असे म्हणायचं. जसं की कोणापासून, कशापासून, कोठून या प्रश्नांची उत्तरे म्हणजेच पंचमी विभक्ती होय. बघा, सोपी ट्रिक काय लक्षात ठेवायची की जिथून दूर जाणे, वेगळे होणे किंवा सुरुवात होणे दिसते त्याला पंचमी विभक्ती म्हणायचं. फॉर एक्झाम्पल बघा, पक्षी पिंजऱ्यातून उडून गेला. पिंजऱ्यातून म्हणजे कुठून तरी, ठीक आहे. ह्या दोन कशापासून आणि कुठून ह्या प्रश्नांची उत्तरं ज्या शब्दातून मिळतात ते शब्द म्हणजे काय तर पंचमी विभक्ती. त्याच्यानंतर बघा, मी गावाहून आलो. गावाहून पंचमीमध्ये आपल्याला माहिती आहे ऊन, हून हे ह्या विभक्त्यांचा प्रत्यय वापरला जातो. मी गावाहून आलो म्हणजे काय झाली इथं पंचमी विभक्ती झाली. त्यानंतर दूध गाईपासून मिळते. गाईपासून हे काय झालं आपलं तर पंचमी विभक्ती झाली. त्यानंतर मुलगा वर्गातून बाहेर गेला. वर्गातून हे काय आहे आपली पंचमी विभक्ती. नदी डोंगरातून उगम पावते. इथं सुद्धा डोंगरातून हा शब्द काय झाला आपला पंचमी झाला. एवढंच लक्षात ठेवायचं की एखादं ठिकाण किंवा व्यक्तीपासून किंवा वस्तूपासून विभक्त जे झालेला असं भास होतो आपल्याला, ठीक आहे, वेगळं झालेल्याचा भास होतो, त्याला म्हणायचं पंचमी विभक्ती. कोणापासून तरी, कशापासून तरी, कुठून या प्रश्नांची उत्तरं ज्या शब्दातून मिळतात ती म्हणजे आपली पंचमी विभक्ती असते. ठीक आहे. आता पुन्हा एकदा परत रिवाईज करूया. पहिली प्रथम आहे ते म्हणजे काय आपला कर्ता. त्यानंतर द्वितीय आहे म्हणजे आपलं कर्म. तृतीय आहे ते की जे कर्म ज्या साधनानं ज्या माध्यमानं केलंय ते, आणि ज्याचा फायदा ज्या व्यक्तीला झालाय म्हणजे त्या कर्माचा फायदा ज्या व्यक्तीला झालाय ते म्हणजे काय तर आपली चतुर्थी. ठीक आहे, चतुर्थी विभक्ती. आता पंचमी काय असते की विभक्त झालेलं असं दिसून येतं आपल्याला त्याहून, किंवा वेगळं झालेलं दाखवलंय, किंवा एखाद्या ठिकाणापासून, व्यक्तीपासून लांब गेलेलं ज्यातून आपल्याला वाक्यातून बोध होतोय असं, तर त्याला म्हणायचं पंचमी विभक्ती. ठीक आहे, इथपर्यंत आपलं क्लिअर झालंय. आता आपण 6वी विभक्ती बघूया, षष्टी विभक्ती. आता षष्टी विभक्ती बघा, दोन नामांमधील मालकी, नाते किंवा संबंध दर्शवणाऱ्या नामाला षष्टी विभक्ती म्हणतात. कोणाचा, कोणाची, कोणाचे, कशाचा, कशाची, कशाचे या प्रश्नांची जी उत्तरे मिळतात ती षष्टी विभक्ती असतात. बघा, सोपी ट्रिक, जिथं मालकी, हक्काचं असं काहीतरी दाखवलंय तिथं, किंवा एखादा संबंध असा दिसून येतो तिथं काय असते तर षष्टी विभक्ती असते. जसं की भारताचा ध्वज तिरंगा आहे. भारताचा म्हणजे इथं काय दाखवलंय की एक मालकी असल्यासारखं. ठीक आहे. त्याच्यानंतर आईची साडी सुंदर आहे. ठीक आहे, आईची मालकीची साडी येते, बरोबर. त्याच्यानंतर मुलांचे खेळणे तुटले. मुलांचे, ठीक आहे, इथं सुद्धा काय दाखवलंय षष्टीमध्ये बघा, चे, चा, ची हे वापरलं जातं, जो प्रत्यय आहे तो वापरला जातो. त्यानंतर शिक्षकांचे मार्गदर्शन उपयुक्त आहे. शिक्षकांचे हे काय आहे आपलं तर षष्टी विभक्ती. इथं सुद्धा बघा, प्रत्येक ठिकाणी काहीतरी जी दोन नामं आहेत त्यांच्यातली मालकी दाखवली जाते, नातं किंवा एक रिलेशन दाखवलं जाते. ठीक आहे, असा जेव्हा आपल्याला बोध होतो, संबंध दाखवल्याचा, तेव्हा तिथं काय असते तर षष्टी विभक्ती असते.
अशा पद्धतीने आपण षष्टी विभक्ती ही पाहिलेली आहे. सगळ्यात सोपी विभक्ती आहे ही. आणि त्यानंतर जी शेवटची आहे ती आहे सप्तमी विभक्ती. ती आपण आता बघूया. आता सप्तमी विभक्ती. वाक्यात क्रिया ज्या ठिकाणी, काळात किंवा अवस्थेत घडते त्या शब्दाला सप्तमी विभक्ती म्हणतात. याची सोपी ट्रिक आहे की स्थान किंवा वेळ यांचा उल्लेख असेल तर सप्तमी म्हणायचं. म्हणजे ज्या वाक्यात स्थान, ठिकाण, वेळ याचं जेव्हा तिथं मेन्शन केलेलं असेल तर ते काय असणार आहे, तर आपली सप्तमी विभक्ती असणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, मुले मैदानात खेळतात. मैदानात म्हणजे हे ठिकाणाचं इथं काय केलेलं आहे तर आपल्याला बोध होतोय. ठीक आहे. आई स्वयंपाक घरात जेवण बनवते. इथं सुद्धा ठिकाणाचा बोध होतोय. त्याच्यानंतर आम्ही रात्री अभ्यास करतो. रात्री हे वेळेचं इथं आपल्याला काय होतोय, बोध होतोय. इथं उल्लेख कशाचा केलेला गेलेला आहे तर वेळेचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर मासे पाण्यात पोहतात. मासे कुठे पोहतात तर पाण्यात. म्हणजे पाणी हे एक सुद्धा ठिकाण आहे. त्यामुळे ही आपली काय आहे, सप्तमी विभक्ती आहे. त्यानंतर शेवटचं जे उदाहरण आहे ते आम्ही सकाळी शाळेत जाणार. सकाळी हे काय झालं तर वेळेचं तिथं काय केलेलं आहे, उल्लेख दर्शवलेला आहे. अशा पद्धतीनं आपण विभक्तींचे प्रकार बघितलेले आहेत. तर पुन्हा एकदा आपण रिवाइज करूयात. बघा, विभक्ती म्हणजे काय तर नाम किंवा सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दाशी असलेला संबंध दाखवणाऱ्या प्रत्ययाला विभक्ती असे म्हणतात. हा विभक्तीचा चार्ट आहे आणि त्याला विभक्तीनुसार एकवचन अनेकवचनमध्ये जे प्रत्यय लागतात ते प्रत्यय सुद्धा इथं मी दाखवलेले आहेत. आणि त्याचा अर्थ काय होतो ते सुद्धा तिथं शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर जो संबोधन हे शेवटचं मी विभक्ती सांगितली ती काय आहे तर एखाद्याला हाक मारणे, संबोधणे, बोलावणे वगैरे असेल असं वाक्यामध्ये आलं तर ते काय असणार आहे, कुठली विभक्ती असणार आहे तर संबोधन. म्हणजे ही एक विभक्ती नाही पण तो एक प्रकार त्यामध्ये सांगितलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची आहे ती आपली पहिली प्रथमा. यामध्ये काय सांगितलेलं आहे, क्रिया करणारी व्यक्ती, वस्तू किंवा प्राण्याला प्रथम विभक्ती म्हणतात. म्हणजेच आपला कर्ता. वाक्यात कोण, काय हा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते ते कर्ता असतो आणि तो प्रथम विभक्तीत असतो. प्रथम विभक्तीला प्रत्यय नसतो. म्हणजे जेव्हा प्रथम विभक्ती आहे त्याच्यामध्ये कर्ता जो आहे आपला त्याला प्रत्यय लावलेला नसतो. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. त्यानंतर द्वितीय विभक्तीमध्ये बघा, कर्त्याने केलेल्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर होतो त्याला द्वितीय विभक्ती म्हणतात. म्हणजेच आपलं जे कर्म असतं वाक्यामधलं ते काय असतं तर द्वितीय विभक्ती असते. याची सोपी ट्रिक काय सांगितलेली होती की प्रथम होता तो काम करणारा आणि द्वितीय आहे तो काम सोसणारा. त्यानंतर तृतीय बघूया. क्रिया करण्यासाठी ज्या साधनाचा, माध्यमाचा किंवा उपकरणाचा उपयोग केला जातो त्याला तृतीय विभक्ती म्हणतात. आता ह्याची सोपी ट्रिक काय आहे, ज्या साधनाने काम केले जाते ती काय असते तर तृतीय विभक्ती. मी मगाशी पण सांगितलं 3 विभक्त्या अशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या. पहिला असतो तो कर्ता म्हणजे प्रथमा विभक्ती. दुसरा असतो तो कर्म, वाक्यातलं जे आपलं कर्म आहे ते आपली द्वितीय विभक्ती. आणि तृतीय काय असते ते कर्म ज्या गोष्टीनं केलंय, ज्या माध्यमातून, ज्या उपकरणातून केलेलं आहे ते काय असते तर तृतीय विभक्ती असते. त्यानंतर चतुर्थ, क्रियेचा लाभ, उद्देश किंवा प्राप्तकर्ता ज्याला असतो त्याला चतुर्थ विभक्ती म्हणायचं. इथं सुद्धा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे द्वितीय आणि चतुर्थी या दोन्ही विभक्तीमध्ये कन्फ्युजन होतं. त्यामुळे हे व्यवस्थित उदाहरण दिलेले जो प्रश्न आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे आणि मग तो समजून घेऊन मग त्याचं व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे. कारण ह्याचे जे हे काय म्हणतो आपण त्याला विभक्ती प्रत्यय जे आहेत ते बऱ्यापैकी सेम आहेत. त्यामुळं तिथं फसायचं नाही. म्हणजे चतुर्थी विभक्तीमध्ये काय सांगितलं की ज्याच्यासाठी क्रिया केली जाते, ज्याला काहीतरी प्राप्त होते ती म्हणजे आपली चतुर्थी विभक्ती असते. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पंचमी, ज्या ठिकाणापासून, व्यक्तीपासून किंवा वस्तूपासून विभक्त होणे, दूर जाणे, निघणे किंवा उत्पत्ती होणे दर्शवले जाते त्याला पंचमी विभक्ती म्हणतात. कोणापासून, कशापासून, कोठून या प्रश्नांची उत्तरं म्हणजे काय पंचमी विभक्ती. थोडक्यात ऊन, हून हे 2 प्रत्यय लागलेले दिसले की काय म्हणायचं पंचमी विभक्ती आहे. ठीक आहे. आता षष्टी बघूया. 2 नामांमधील मालकी, नाते किंवा संबंध दर्शवणाऱ्या नामाला षष्टी विभक्ती म्हणतात. कोणाचा, कोणाची, कोणाचे, कशाचा, कशाची, कशाचे या प्रश्नांची जी उत्तरे मिळतात ती म्हणजे काय
तर आपली षष्टी विभक्ती असते. बघा, जिथं मालकी, ओनरशिप जिथं दिसून येते थोडक्यात, त्याला काय म्हणायचं तर षष्टी विभक्ती म्हणायचं. त्यानंतर शेवटची जी आहे ती आपली सप्तमी. आता सप्तमी या विभक्तीमध्ये वाक्यात क्रिया ज्या ठिकाणी, काळात किंवा अवस्थेत घडते त्या शब्दाला सप्तमी म्हणतात. जेव्हा बघा कुठलंही ठिकाणाचं वर्णन केलेलं असू देत किंवा वेळेचं वर्णन केलेलं असू दे, त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये काय असणार आहे तर सप्तमी विभक्ती असणार आहे. हे सोप्या ट्रिकनं लक्षात ठेवायचं. वेळ किंवा ठिकाण, एखादं स्थानचा उल्लेख असेल, ठिकाण म्हणजे एखादं पृथ्वीवरचं ठिकाण असंच नाही, तर मैदान असेल, आता इथं बघा स्वयंपाकघर, हे सुद्धा एक ठिकाणच आहे. मग ह्याचा जेव्हा उल्लेख होतो तर ते काय असणार आहे आपलं तर सप्तमी विभक्ती असणार आहे. अशा पद्धतीने आपण सगळ्या विभक्त्या आज अभ्यासलेल्या आहेत आणि मला आशा आहे की तुम्ही या विभक्त्यांचा व्यवस्थित अभ्यास कराल आणि तुम्हाला ह्याचा तुमच्या ज्या तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करताय त्यात तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. आणि असंच प्रेम करत राहा, फॉलो करत राहा. धन्यवाद.